गेल्या 10 वर्षापासून जी काही एक तफावत निर्माण झाली, श्रीमंत होतोय, गरीब गरीब होतोय. आमच्या या गरीब कष्टकरी महिलांना जे काही कर्ज वाटप केलेलं आहे, एक तर आमची बचत गटाची जी खूप छान पवित्र अशी चळवळ होती ती यांनी मोडीत काढली. बचत गटांच्या चळवळीच्या दरम्यान यांनी मध्येच आले. आमची एकही भगिनी इथं कर्ज मागायला यांच्या दारामध्ये गेली नव्हती. उभ्या महाराष्ट्रातली यांनी घरामध्ये जाऊन गटांमध्ये जाऊन तिथं कर्ज वाटप जबरदस्तीने केलं. एक आधार कार्ड द्या, फोटो द्या आणि अशा पद्धतीने कर्ज वाटप केलेली आहेत. आणि ही जी कर्ज वाटप आहेत, या कर्ज वाटपामुळे झालं काय तर भगिनींचा कुठलाही व्यवसाय उभा राहिलेला नाही. फक्त ह्या बँकेचं कर्ज घ्यायचं, त्या बँकेला भरायचं, त्या बँकेचं घ्यायचं, ह्या फक्त फिरव झालेली आहे. आता खायला अन्नाला मोहताज आहेत. नोटाबंदीनंतर आमच्या ग्रामीण भागामध्ये काम नाहीये. आणि मला एक सांगा, श्रीमंताला 9% जर बंगला बांधायला कर्ज मिळतं, कष्टकरी गरीब भगिनींना झोपडीचा पत्रा बदलण्यासाठी तुम्ही 24 आणि 30% कर्ज वाटता. हे मायक्रो फायनान्सचे पैसे जे मायक्रो फायनान्स देत आहे, हे पैसे राष्ट्रीयकृत बँकांचे मुद्राच्या माध्यमातून किंवा राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेले पैसे आहेत. ते 7 आणि 8% घ्यायचे, 9% आणि आमच्या गरीब कष्टकरी भगिनींना 24 आणि 30% द्यायचे. ही तिप्पट लूट झाली आहे. ही जी लूट आहे ही 10 वर्षापासून चालली आहे. या लुटीचा परतावा म्हणून सद्यस्थितीतली महाराष्ट्रातली मायक्रो फायनान्सची जेवढी माझ्या भगिनींनी कर्ज घेतलेली आहेत ती तातडीने सर्व माफ करावी. मुख्यमंत्री महोदयांनी ती कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा आज क्रांतीला सुरुवात झाली आहे. आम्ही सनदशीर मार्गाने खूप गेलो, धरणे, आंदोलनं, उपोषणं खूप काही केलं. त्यावेळेस जे काही आम्हाला प्रशासनाने शब्द दिले होते ते शब्द पाळले नाहीत. आत्महत्या व्हायला लागल्यात. माझ्याकडे 5 आत्महत्यांचं रेकॉर्ड आज उपलब्ध आहे. एक आत्महत्याचं संगीता काटेंची जी झाली होती ही कशामुळे झाली तर दारात येऊन जे टॉर्चर केलं जातं त्याच्यामुळे झाली होती. तर दारात जाऊन टॉर्चर करायचं नाही, दारामध्ये पैसे मागायचे नाही, हे जर RBIचं शिष्टमंडळ येऊन आम्हाला सांगतं आणि जर हे नालायक लोक ऐकणार नसतील मायक्रो फायनान्सचे, तर माझ्या भगिनींनी हे सोडून वेगळं करायचं काय? जर त्यांचे उद्ध्वस्त संसार कसे होत आहेत उद्ध्वस्त ह्याची वाट पाहायची का आत्महत्या करायच्या 5 भगिनींनी आमच्या केल्या तशा? मग हे ठीक आहे ना, कंबर कसून हा जसं मी नेहमी सांगतो आमचा सावित्रीबाई फुलेंचा जिल्हा आहे तसाच हा झाशीच्या राणीचाही जिल्हा आहे. त्यामुळे आज आमच्या भगिनीने दाखवून दिलं की हा झाशीच्या राणीचा जिल्हा आहे. आणि चेतावणी आहे प्रशासनाला की लवकरात लवकर आमची कर्जमाफी तात्काळ जाहीर करा. आणि तात्काळ जाहीर करणार नसाल तर अशा पद्धतीचे आंदोलनं ही ठिणगी पडलेली आहे. वनवा निश्चित आणि लवकरच आम्ही महाराष्ट्रभरच्या माझ्या कष्टकरी मायक्रो फायनान्सच्या ज्या पीडित भगिनी आहेत त्यांना घेऊन मंत्रालयावर धडक मोर्चा काढतोय. आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाची फक्त वाट पाहतोय. ज्या वेळात आदेश येईल तसेच तारीख डिक्लेअर करण्यात येईल. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये मनसे 1 इंच पण मागे हलणार नाही. मला स्वतः जरी आज माझ्या भगिनी काय इथं अटकेत आहेत, उद्या मला जरी 6 महिने जरी आत बसायला लागलं तरी चालेल. रक्तरंजित क्रांती करू, पण या मायक्रो फायनान्सच्या विळख्यातून माझ्या या सर्व महाराष्ट्रातल्या कष्टकरी भगिनींना मुक्त करणार आणि कर्जमाफी मिळवून देणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता ही लढाई सुरू झाली आहे, त्यामुळे कोण पुढे कशा पद्धतीने चालतंय. फक्त माझी जिल्हा प्रशासनाला खूप आम्हाला नेहमी सहकार्य केलं जिल्हा प्रशासनाने. तर जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की खोटे गुन्हे दाखल करू नका, नाहीतर हा जो वनवा आहे तो पश्चिम महाराष्ट्रावर लगेच पेट घेईल, त्याला फार काही वेळ लागणार नाही. त्यामुळे जे काही त्यांनी केलं असेल ॲक्च्युअलमध्ये जे काही तोडफोड केले तेवढ्याचाच गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि जे काही आता त्यांनी हा संताप वाढत चाललेला आहे, कारण जे एमफिनवाल्यांनी जी पत्र पाठवलेत, मला सांगा गुडगावमध्ये हरियाणामध्ये गुडगावमध्ये हे लोक बसणार माझ्या कर्जमाफीसाठी. माझ्या भगिनींनी, सगळ्या मराठी भगिनी आहेत, त्यांनी मराठीमध्ये अर्ज लिहिलेले आहेत. गुडगाववाल्यांना कसं कळलं लगेच? सगळ्यांची उत्तरं एकच रिझन, ज्या भगिनीला कॅन्सर झालाय तिचं तुम्ही माफ नाही करू शकत लोन. म्हणजे हे निव्वळ फसवणूक आहे. ह्यांना अशाच पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये अद्दल घडवण्यात येईल. आणि माझी विनंती आहे मायक्रो फायनान्सच्या जोपर्यंत कर्जमाफी होत नाही त्या मायक्रो फायनान्सच्या सर्व कार्यालय बंद ठेवा. आणि जर उघडली तर स्वतःच्या रिस्कवर उघडा. आता मी त्या दिवशीच सांगितलंय की हातामध्ये जेवढं सनदशीर मार्गाने चालता येत होतं तेवढं चाललंय. आता हात मोकळ्या हातामध्ये दांडकं कधी येईल हे सांगता येत नाही. कारण मी माझ्या भगिनींचे संसार उद्ध्वस्त झालेले कधीही एक मनसैनिक म्हणून कधी हे मी सहन करणार नाही. ही चेतावणी या ठिकाणी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.